नमस्ते मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 8,669 पदांची भरती होणार आहे आणि तब्बल ही जी भरती आहे, ही 23 वर्षानंतर मोठी भरती होत आहे. तर जी बातमी आलेली आहे आपण ती सर्वप्रथम पाहूया. तर तब्बल 23 वर्षानंतर मोठा बदल. महाराष्ट्रात 8,669 सरकारी पदांसाठी भरतीची घोषणा. अर्ज प्रक्रिया कधीपासून? सविस्तर जी बातमी आलेली आहे आपण ती पाहूया. तर महाराष्ट्र महिला आणि बाल विकास विभागात 23 वर्षानंतर एक ऐतिहासिक परिवर्तन झालेले आहे. जवळजवळ 8,669 नियमित पदांसह एकूण 2.3 लाखाहून अधिक पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता आणखी जी बातमी आहे ती आपण पाहूया. महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. गेल्या 23 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुनर्रचना प्रक्रियेला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. या महासुधारणेची घोषणा करताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की या निर्णयामुळे विभागाच्या कामाला गती मिळेलच, शिवाय तळागाळातील योजनांच्या अंमलबजावणीतही सुधारणा होईल. तर जवळजवळ बऱ्याच वर्षानंतर ही जी भरती होत आहे कारण 23 वर्षानंतर या ज्या जागा आहेत ह्या भरणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे विभागात एकूण 8,669 नियमित पदांना गट अ ते गट ड मंजुरी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त कामाचा भार सांभाळण्यासाठी 165 नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. विभागाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी नियमित पदांव्यतिरिक्त 2,843 पदे बाह्य स्रोताद्वारे देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजे पहा, जवळजवळ 8,669 नियमित पदे आहेत. गट अ ते ड पर्यंत पदे आहेत. तर महाराष्ट्र सरकारने 1,10,664 मानधन आधारित अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी सहायिका पदांच्या निर्मितीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. याचा अर्थ आता विभागाच्या संरचनेत एकूण 2,21,328 मानधन आधारित पदांचा समावेश असेल. महाराष्ट्र समाज कल्याण मंडळ मुंबई येथील 15 विद्यमान आणि 32 प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना आता महिला व बाल विकास आयुक्त पुणे यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांवर समान वेतनावर सामावून घेण्यात येईल. तर ही जी माहिती आलेली आहे, पहा, आपल्या सर्वांनाच माहित आहे की या विभागामध्ये महाराष्ट्र महिला आणि बाल विकासमध्ये जास्त ज्या जागा आहेत जाहिराती येत नाहीत. तर आता जवळजवळ लवकरच ही जी 8,669 पदांची जाहिरात आहे त्याची जी प्रोसेस आहे ती लवकरच चालू होईल. त्यामुळे जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर अभ्यास करा हळूहळू, कारण ह्याची जी भरती आहे ही कधी ना कधी तर होणारच आहे. कारण आता त्यांची जी प्रक्रिया सुरू करण्यात लवकरच येईल. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.